ही तर भारताच्या दृष्टीने शर्मेची किंवा लाजेची गोष्ट आहे, पण तसं नाहीये. हे लोक डंकी मारून अमेरिकेमध्ये प्रवेश करते झालेले आहेत, म्हणजे ते अगदी बेकायदेशीरपणे गेलेले आहेत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, ही हिंदी चित्रपटांमध्ये किंवा बोलण्यामध्ये आपण म्हण ऐकली असेल. मी आज ही म्हण तुम्हाला का सांगतोय, तर ही म्हण आज लागू पडते भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान. काल अमेरिकन सैन्याचं एक विमान 147च्या आसपास भारतीय प्रवासी जे की बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये वास्तव्य करत होते त्यांना घेऊन अमृतसर येथे दाखल झाले. यामध्ये आपणाला वाटेल की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हे का? तर भारताचे जवळजवळ 18,000 हे इलिगली म्हणजे बेकायदेशीरपणे कॅनडा आणि मेक्सिकोच्या रस्त्यामार्गे अमेरिकेमध्ये दाखल झालेले भारतीय आहेत. ते भारतामध्ये घेण्यास परवानगी दिली आहे, परंतु घेताना भारत म्हणतोय की ते जर भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध झाले तर त्याला आम्ही भारतामध्ये घेऊ. तुम्ही म्हणाल ही तर भारताच्या दृष्टीने शर्मेची किंवा लाजेची गोष्ट आहे, पण तसं नाहीये. कारण 2017च्या आकडेवारीनुसार 2,76,402 एवढा आकडा हा भारतीयांचा अमेरिकेमध्ये H1B1 विजा असलेल्यांचा आहे. हा आकडा अमेरिकेच्या एकूण H1B1 विजावर असणाऱ्या लोकांपैकी जवळजवळ 73% एवढा आहे. याचबरोबर 2 लाखाच्या वर हे इतर विजाच्या प्रकारातून भारतीय तिथे काम करत आहेत. आपल्या भारतातील राजकारणी म्हणजेच MIM चे नेते असदुद्दीन ओवैसी हे संसदेत म्हणले, जे 18,000 लोक भारतात येणार आहेत त्यांच्यामुळे भारताला जो परकीय चलन येतं ते कमी होईल, परंतु आपण जर अमेरिकेचं यावेळेस न ऐकता त्या लोकांना घेतलं नाही तर जवळजवळ 5 ते 6 लोक जे भारताच्या बाहेर म्हणजे फक्त अमेरिकेत आहेत त्यांच्याकडून येणारे जे परकीय चलन आहे हे 18,000च्या तुलनेत अतिशय जास्त आहे. आणि हे जे 18,000 लोक गेलेले आहेत किंवा जे 18,000 अमेरिकेला सापडलेले आहेत ते लोक कुठल्याही कायदेशीर पद्धतीने न जाता हे लोक डंकी मारून अमेरिकेमध्ये प्रवेश करते झालेले आहेत, म्हणजे ते अगदी बेकायदेशीरपणे गेलेले आहेत. माझं तर म्हणणं आहे की या लोकांना अमेरिकेने भारतामध्ये पाठवताना अगदी त्यांची एक एक किडनी जरी काढून घेतली तरी काही हरकत नाही, कारण हे लोक बेकायदेशीर जाऊन त्यांचे जे संसाधने आहेत ते वापरले आहेत. अमेरिकेच्या भल्यासाठी त्यामध्ये त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. आपण डोनाल्ड ट्रम्पची जर विदेश नीती पाहिली किंवा त्याची राजकारणाची पद्धत पाहिली तर त्यांनी पूर्ण आपलं इलेक्शन हे फक्त परकीय म्हणजेच बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये येऊन राहिलेल्या लोकांना त्यांच्या मायदेशी पाठवणार या तत्वावरती किंवा या घोषणेवरती लढवलं होतं आणि तो त्या पद्धतीनं काम करतोय. यामध्ये कॅनडा आहे, मेक्सिको आहे, कोलंबिया आहे. आता कोलंबियावरून आठवलं, काल दिवसभर भारतातल्या सोशल मीडियावर म्हणजेच ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि एक फोटो व्हायरल होतोय. हातामध्ये बेड्या असलेले काही लोक विमानाकडे जाताना दिसत आहेत आणि हा क्लेम केला जातो की ते लोक भारतीय आहेत, परंतु तसं नसून ते लोक हे कोलंबियाचे आहेत आणि त्यांना अमेरिका कोलंबियाला परत पाठवतोय. तुम्हाला जर कोलंबिया आणि अमेरिका यांचे संबंध पाहायचे असतील तर खूप डॉक्युमेंटरी आहेत त्याच्यावरती की कोलंबियाचे लोक मेक्सिको मार्गे अमेरिकेमध्ये काय करतात, तर अमेरिकेमध्ये जो ड्रग्ज येतो तो सर्वात मोठा वाटा हा कोलंबियातून मेक्सिको आणि कॅनडा मार्गे अमेरिकेमध्ये जातो आणि त्याच्यावर बंदी घालण्यासाठी अमेरिका कठोर पावलं उचलत आहे. आता हे जे इलिगल इमिग्रंट्स आहेत म्हणजेच बेकायदेशीरपणे निर्वासित झालेले अमेरिकेत आहेत 18,000 किंवा किती असतील भारताचे, ते भारताला स्वतःकडे घेण्यात एक भारताचाही स्वार्थ आहे. जसे भारताच्या अमेरिकेमध्ये इलिगल लोक गेलेले आहेत त्याच्या कित्येक पटीने भारतामध्ये बांगलादेशचे किंवा म्यानमारचे रोहिंग्या लोक आले आहेत. त्यांना जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर सर्वात अगोदर आपले जे लोक बाहेर आहेत त्यांना आपण आतमध्ये म्हणजे आपल्या देशात घेणं गरजेचं आहे. जर आपण तसं केलं
तरच आपण उजळ माथ्यांनी सांगू शकू की ह्या लोकांना आम्ही आमच्या देशातून बाहेर हाकलून देऊ, कुणाला जे बेकायदेशीरपणे भारतामध्ये दाखल झालेले आहेत. जर आपणाला तसं करायचं असेल तर अमेरिका किंवा इतर कुठलेही देश भारताला ह्युमन राईट्स, मानवाधिकार किंवा इतर कुठल्याही शस्त्राने अडवू शकणार नाहीत. सध्या भारत अमेरिकेबरोबर का जुळवतं घेतोय याचं आणखीन एक कारण म्हणजे सर्वजण म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प हा अनप्रेडिक्टेबल माणूस आहे, म्हणजे त्याचा थांगपत्ता लागू शकत नाही की तो कधी काय करेल. भारताने अमेरिकेशी बरोबर जुळवून घेणं काय गरजेचं आहे आणि भारताने अमेरिकेबरोबर जुळवून घेतल्याचे परिणाम काय आहेत हे मी सांगतो. मागील 2 ते 3 दिवसापूर्वी अमेरिकेने चीन, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यावरती टॅरिफ लावलेला आहे. टॅरिफ म्हणजे ज्या वस्तू आपण परदेशातून आपल्या देशामध्ये इम्पोर्ट करतो किंवा आयात करतो त्याच्यावरती लावला जाणारा तो टॅरिफ नावाचा कर असतो. तो कर यावेळेस भारतावर लावला गेलेला नाहीये. टॅरिफचा जर विषय घ्यायचा झाला तर भारताने अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवरती जवळजवळ 100% टॅरिफ लावलेला आहे. आपणाला जर टेस्लाचं प्रकरण माहिती असेल तर टेस्ला ही गाडी भारतामध्ये इम्पोर्ट करायची असेल तर जर तिची किंमत 10 लाख असेल तर भारतामध्ये इम्पोर्ट करण्यासाठी जवळजवळ तेवढाच कर लावला जातो, म्हणजे 10 लाखाची गाडी ती भारतामध्ये 20 लाखाला पडते. आणि भारतामधून एखादी वस्तू जर अमेरिकेत जायची म्हटलं तर त्याच्यावरती तेवढा कर नाहीये. म्हणजे भारताला सध्याच्या 90 दिवसासाठी ज्या वस्तू अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करायचे त्याच्यावरती तो कर जास्त प्रमाणात लावला गेलेला नाहीये, जो चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर लावला गेलेला आहे. हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. आणि भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांचा जर विचार करायचा झालं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलंय अमेरिकेचे ते राष्ट्रपती झाल्यानंतर कुठला परकीय देशाचा प्रमुख अमेरिकेमध्ये प्रवास करणार असेल तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की भारत आणि अमेरिका यांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत आणि ते जर पुढे असेच चालू राहणार असतील तर त्यासाठी आपले काही लोक जे की अगदी बेकायदेशीरपणे त्यांच्या देशात गेलेले आहेत ते परत घ्यायला काही अडचण नाही. जर तुमच्या घरामध्ये एखादा पाहुणा आला असेल तर आपण त्याचं नक्कीच चांगल्या प्रकारे स्वागत करतो, परंतु त्या पाहुण्याच्या पाठीमागे 2-3 इतर लोक घुसले आणि कुठलाही तुमचा फायदा न होता तुमच्या सर्व घरातील वस्तूंवरती अधिकार गाजवू लागले, त्या वापरू लागले तर तुम्हाला त्याचं दुःख होणार. आणि आपण अमेरिकेच्या बाबतीत जर विचार करायचा झालं तर अमेरिकेनं त्याचं हे स्वीकारलेलं धोरण अगदी योग्य आहे. त्यामध्ये कुठलाही किंतु परंतु नाही, कारण कुणालाही वाटणार नाही की कुणीही यावं माझ्या प्रॉपर्टीवरती, माझ्या जागेवरती ऐत खाऊ प्रमाणे राहावं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.